श्री स्वामी समर्थ. उद्या आहे नरक चतुर्दशी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणतात. वैदिक पंचांगानुसार यावर्षी नरक चतुर्दशी गुरुवारी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी यमाचा दिवा देखील काही ठिकाणी लावला जातो, तर काही ठिकाणी धनतेरसच्या दिवशी यमाचा दिवा लावला जातो. असे म्हणतात की यामुळे अकाली मृत्यूची भीती दूर होते. नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी. नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा करणारा नरकात जाण्यापासून वाचतो आणि स्वर्गप्राप्ती करतो, अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही असं म्हटलं जातं. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता तेव्हा त्यांनी शरीराला तेल आणि उटणे लावून आंघोळ केली. तेल आणि उटणे लावून आंघोळ करण्याची ही परंपरा त्या दिवसापासून सुरू झाली. असं केल्याने नरकापासून मुक्ती होऊन स्वर्ग आणि सौंदर्याचे वरदान मिळते, अशी धार्मिक धारणा आहे. पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की एकेकाळी नरकासूर नावाचा राक्षस होता. त्यांनी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देवदेवी आणि ऋषीसह 16,000 राजकन्यांना कैद केले होते. यानंतर राक्षसांच्या अत्याचार आणि त्रासलेल्या देवता आणि राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णाची मदत मागितली. यानंतर श्रीकृष्णाने त्याचा वध केला. ग्रंथानुसार या दिवशी नरकासुरापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाने संपूर्ण पृथ्वी प्रसन्न झाली होती आणि सर्व देवताही खूप आनंदी होते. या दिवशी नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशीचा उपवास आणि उपासनेबद्दल आणखी एक आख्यायिका अशी आहे की रंतीदेव नावाचा एक पुण्यवान आणि धार्मिक राजा होता. न कळतही त्याने कोणतंही पाप केलं नव्हतं, पण जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा त्याच्यासमोर यमदूत उभे राहिले. समोर यमदूत पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की मी कधीही कोणतंही पाप केलं नाही, मग तुम्ही लोक मला न्यायला का आला आहात? कारण तुमचे येते म्हणजे मला नरकात जावं लागेल. माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या कोणत्या अपराधामुळे मी नरकात जात आहे. पुण्यवान राजाचा धीर देणारा वाणी ऐकून यमदूत म्हणाला, राजा, एकदा एक भुकेलेला ब्राह्मण तुझ्या दारातून परत आला. त्या पापकर्माचे हे फळ आहे. दूतांच्या या विनंतीवर राजा यमदूताला म्हणाला की मी तुम्हाला वर्षभराचा अधिक वेळ देण्याची विनंती करतो. यमदूताने राजाला 1 वर्षाची कृपा दिली. राजाने आपला त्रास ऋषीमुनींना सांगितला आणि त्यांनी विचारले की या पापातून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे. ऋषी म्हणाले, हे राजा, तू कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला व्रत पाळावे आणि ब्राह्मणांना भोजन करून इतरांविरुद्ध केलेल्या अपराधांची क्षमा मागावी. ऋषीने सांगितल्याप्रमाणे राजाने केले. अशा प्रकारे राजा पापमुक्त झाला आणि त्याला विष्णूच्या जगात स्थान मिळाले. या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी कार्तिक चतुर्दशीचे व्रत भूलोकात प्रचलित आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल लावून आणि चिरीची पाने पाण्यात टाकणे, त्यात आंघोळ करण्याचे मोठे महत्त्व आहे. स्नानानंतर विष्णू मंदिर आणि कृष्ण मंदिरात देवाचे दर्शन घेणे खूप पुण्यकारक आहे असं म्हणतात. याने पाप नाहीसे होते आणि सौंदर्याची प्राप्ती होते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणारच नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचं देखील आपल्याला फळ काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जे काही आजारपण चालू आहे,
लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असो, तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अशा अनेक समस्या आपल्यासमोर उद्भवत असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. तर कोणत्या वस्तू टाकाव्या, तसेच या दिवशी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात, हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर त्याला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल, कारण की या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्याचा प्रयत्न करा. आता सकाळी उठल्यावर आपण पहिल्यांदा आपले 2 हात जोडायचे आहेत. आपल्या तळहाताकडे आपण बघायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपले तळहात हे आपल्या तोंडावरून फिरवायचे आहे. आता यानंतर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. ते म्हणजे आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे पाणी आपण घराबाहेर शिंपडायचं आहे. यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घराबाहेरच आहे, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तसेच या दिवशी उंबरट्याचे पण लेपन करायचे आहे. या दिवशी फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे. या वस्तू जर आपण फरशी पुसताना पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. तसेच या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल देखील शिंपडू शकता. अगदी रात्रीच एका तांब्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि त्यामध्ये एक आंब्याचं पान बुडवून ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण हे गंगाजल घरामध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे. मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण हे गंगाजल शिंपडायचं आहे. आता या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. आता नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळ केली जाते, तिला अभ्यंग स्नान असंही म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकल्या जातात. तर या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण चंदनाची पेस्ट आपल्या अंगाला लावायची आहे. तुम्ही उठणं देखील लावू शकता आणि ज्यांना या गोष्टी लावणे शक्य नसेल, ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल, तर अशा व्यक्तीने थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि ही हळद आणि कच्चं दूध आपण आपल्या पूर्ण शरीराला लावायचं आहे. मग अगदी हातावरती, तोंडावरती, पायावरती आपण हळद आणि कच्चं दूध लावावं. यामुळे भगवान विष्णूचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो, पण त्यासोबतच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. भरपूर वेळा आपण भरपूर उपाय करतो, सेवा करतो, पण आपल्याला तरीही काही फरक हा बघायला मिळत नाही. खरं तर आपल्यामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपण कोणतंही काम करायला घ्या, ते व्यवस्थितरित्या पार पडतं व आपल्याला जी गोष्ट पाहिजे असेल ती गोष्ट नक्कीच मिळते. तर तुम्ही या नरक चतुर्दशीच्या दिवशी हळद आणि कच्च्या दुधाची पेस्ट तुमच्या अंगाला जरूर लावायची आहे. यानंतर आता अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत. आता घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहेत. तसेच घरामध्ये अशा काही व्यक्ती देखील असतात की ज्या या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीत, तर त्यांच्या नकळत त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहेत. कारण की आपले आजी आजोबा देखील हे उपाय सेवा करत होते, त्यामुळे आपण देखील या वस्तू टाकायच्या आहेत. तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती कायम नकारात्मक बोलत असते,
आपण तिला कितीही सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा, पण ती नकारात्मकच बोलते. किंवा एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर तिच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहेत. या दिवशी पवित्र स्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे. तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथून तुम्हाला गंगाजल तुम्ही घेऊ शकता. किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असते. यानंतर दुसरी वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे काळे तीळ. तसेच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तर या 3 वस्तू टाकूनच आपण अंघोळ करायची आहे. आता अंघोळ झाल्यानंतर आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जरूर परिधान करायचे आहे, कारण की या दिवशी जर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो. आता आपण जरी अंघोळीच्या पाण्यामध्ये त्या 3 वस्तू टाकल्या तर आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं. तसेच आता ज्या व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडथळे येत असतील, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल, तर अशा व्यक्तीने रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचा आहे आणि मध टाकूनच आपण अंघोळ करायची आहे. तसेच अंघोळ करत असताना आपण मंत्र जप देखील करायचा आहे आणि मग अंघोळ करायची आहे. त्यामुळे नोकरी व व्यवसायामध्ये देखील प्रगती होत असते. आता या दिवशी आपण अभ्यंग स्नान करणार आहोतच, पण या दिवशी आपण जेव्हा तुळशीची पूजा करत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग हे तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. पण हे सर्व उपाय करताना तुमच्या मनात श्रद्धा, भक्ती, विश्वास असायलाच हवा आणि या विश्वासाने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. या उपायाचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.